फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे एकदम मऊसूत घशामध्ये न अडकणारे एकदम मोकळे सक्कना कांदा पोहे। त्यासाठी इथं मी पाव किलो ना पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे चाळणीने चाळून घेतले म्हणजे ना पोह्याचा जो चुरा असतो तो निघला जावा त्याच्यासाठी। त्यानंतर पातेल्यामध्ये एक तांब्यावर पाणी घेतले, त्याच्यामध्ये पोहे घालून भिजवून घेतले आणि ना पाणी काढून घेतलं। एक 5 मिनटं भिजत ठेवूया पोहे। तोपर्यंत मी इथं कांदा ना बारीक असा चिरून घेतला, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता। लगेचच ना गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर 2 ते 2.5 चमचे ना तेल घातले। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये ना 1 चमचा मोहरी घालून घेतली। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घातले। जिरे ही चांगले फुलू दिले। त्यानंतर बारक्या वाटीनं वाटीभर ना शेंगदाणे घातलेत। आता शेंगदाणे चांगले क्रिस्पी होईपर्यंत ना परतवून घ्यायचे आहे। आता बघू शकता छान असे तळलेले आहेत शेंगदाणे। तर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता कांदा घालून झाला की कांदाही छान असा परतवून घ्यायचा। जास्तही लाल करण्याची काही गरज नाही। कांदा थोडासा ना मऊ झाला की लगेचच ना याच्यामध्ये 5-6 पानं ना कढीपत्त्याचे घालून घ्यायचे आहेत। आता कढीपत्ता घातला, चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर ना 2 हिरव्या मिरच्या मी कापून ठेवलेल्या होत्या त्या घालून घेतल्या। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा हळदी पावडर घातलं, चांगलं असं परतवून घेतलं। त्यानंतर पोहे चांगले असे ना मोकळे करून घ्यायचे आणि ना पोहे घालून घ्यायचे आहेत। आता पोहे घालून घेऊया। आता इथं मी पोहे घातले आणि चांगलं असं ना परतवून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं छान असं ना परतवून घ्यायचं आहे। आता कोणी इथं साखर हे घालतं पोह्यामध्ये, मला आवडत नाही त्याच्यामुळं ना मी साखर नाही घातलेली। आता थोडंसं लिंबू पण पिळून घेतला होता, पण लिंबू घातलेला व्हिडिओ आला नाही। तर चांगलं असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर आता इथं लगेचच ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून झालं की चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। पोह्याला चांगलं मीठ लागलं जावं त्याच्यासाठी चांगलं असं हलवून घ्यायचं। आता इथं मी सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलंय। बघू शकता पोह्याला कलर पण छान आलेला आहे। या पद्धतीनं तुम्ही जर पोहे कराल ना तर ना पोहे घशामध्ये अडकणार नाहीत, कोरडे पडणार नाहीत आणि मऊ लुसलुशीत होतील, एवढं मात्र नक्की। तर चांगलं असं मिक्स करून घेतलं। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। मऊ लुसलुशीत आणि एकदम मोकळे असे आपले एकदम सोप्या पद्धतीनं कांदा पोहे तयार झालेले आहेत। जर तुम्हाला माझी अशी साधी सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला मग भेटूया आणखीन एका अशा साध्या सिंपल रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।